दिनांक 20 रोजी नाशिकवरून धुळेकडे जाणाऱ्या साईडला एक आयशर टेम्पो ज्याच्या संदर्भातली गोपनीय माहिती मिळाली होती, त्याचा पाठलाग करून ती पकडण्यात आली. त्यामध्ये एलसीबीचे प्रभारी अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत होती. त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यामध्ये दीव दमन या ठिकाणून अवैध मद्यसाठा हा त्याच्यामध्ये आढळून आला. साधारणतः त्याची किंमत 20,25,000 एवढ्या रकमेचे 200 बॉक्स मद्याचे त्यामध्ये मिळून आलेले आहेत. हे वाहन दमनवरून कोणत्या ठिकाणी चाललेलं होतं, या संदर्भात वाहनाचा माल घेणारा आणि पाठवणारे कोण व्यक्ती आहेत या संदर्भातला तपास हा पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी करत आहेत.